दिवाळी म्हटलं की सर्वात आधी चिवडा आठवतो. हलका, कुरकुरीत आणि मसाल्यांच्या योग्य प्रमाणामुळे अगदी लज्जतदार लागतो. नमस्कार, मी वैशाली. आज आपण खास घरचा बनवलेला मसाला वापरून पोह्यांचा चिवडा करतोय. पोह्यांचा चिवडा करण्यासाठी सर्वात आधी एक ताट किंवा मोठी अशी परात घ्यायची. त्यावर चाळणी ठेवून पोहे असे चाळून घ्यायचे. त्यामुळे पोह्यांमधील बारीक कचरा किंवा काही घाण असेल तर ती अशी सहज निघते. याच पद्धतीने आपण सर्व घेतलेले पोहे चाळून घेणार आहोत. पाहूया चिवडा मसाला करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य. चमचाभर बडीशेप, जिरं, चाट मसाला, आमचूर पावडर, हळद, त्याचबरोबर काळं मीठ आणि धणे. मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये आपण घेतलेलं सर्व साहित्य घालायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. घरीच उपलब्ध असलेल्या सर्व साहित्यामध्ये अगदी सहज घरच्या घरी असा चिवडा मसाला करून तयार. आता पाहूया चिवडा करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य. सुक्या खोबऱ्याचे आपण असे पातळ काप करून घेतलेत. शेंगदाणे, भाजकी डाळ आणि त्याचबरोबर पिठी साखर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, काजू आणि बदाम. काजू बदाम ऑप्शनल आहे, तुम्ही ते स्किपही करू शकता. आता चिवडा करण्यासाठी एक कढई घेऊन त्यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं आणि आपण घेतलेलं सर्व साहित्य या तेलामध्ये छान तळून घ्यायचं. सुरुवातीला आपण यामध्ये शेंगदाणे घातले आहेत. तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची. गॅसची फ्लेम आपण जर हाय केली तर आपण तळलेलं सर्व साहित्य वरून करपतं आणि आतमध्ये ते कच्चंच राहतं. आता हे तळलेले शेंगदाणे आपल्या पोह्यांवर काढून घ्यायचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा करतोय. तुमच्याकडे जर असे पोहे नसतील तर सुरुवातीलाच पोहे गरम करून घ्यायचे. शेंगदाण्यांप्रमाणेच डाळही छान मस्त तळून घ्यायची. शेंगदाण्यांप्रमाणेच तळलेली डाळ सुद्धा अशी पोह्यांवर काढायची. काजू बदामचे काप आपण एकत्रच तळणार आहोत. चिवड्यासाठी आपण घेतलेल्या सर्व साहित्याचे प्रकार वेगळे आहेत, त्याची साईज वेगळी आहे, त्यामुळे ते तळताना असे वेगवेगळेच तळायचे. तळलेलं सर्व साहित्य आपण डायरेक्ट पोह्यांवर घालतो, त्यामुळेच भाजलेल्या सर्व साहित्याचं गरम तेल डायरेक्ट पोह्यांवर पडतं आणि चिवडा मिक्स करायलाही बरं पडतं. सर्व साहित्यांप्रमाणेच खोबऱ्याचे पातळ काप सुद्धा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची. मला कढीपत्ता भरपूर आवडतो म्हणून मी कढीपत्ता जास्त घेतला आहे. तुम्ही कढीपत्त्याचं प्रमाण यापेक्षा थोडं कमीही करू शकता. कढीपत्ता तळताना मात्र अगदी व्यवस्थित आणि छान क्रिस्पी तळायचा, कारण कढीपत्ता व्यवस्थित तळला नाही तर आपला चिवडा नरम पडू शकतो. कढीपत्ता असा तळायचा, करपवायचा नाही. आता सर्वात शेवटी मिरची. कढीपत्त्याप्रमाणेच मिरची देखील छान मस्त क्रिस्पी तळून घ्यायची. हो, मिरची क्रिस्पी तळेपर्यंत तिचा रंग एकदम काळपट किंवा चॉकलेटी होतो. म्हणजे ती मिरची करपलेली नसते तर ती छान कुरकुरीत भाजलेली असते. त्यामुळे मिरचीचा पूर्णतः हिरवा रंग बदलेपर्यंत मिरची अशी छान तळायची. अशी तळलेली छान कुरकुरीत मिरची जेव्हा आपण चिवडा खाताना दाताखाली येते, तिखट असली तरी ती खायला छान लागते. बरं, आता सर्व साहित्य तळून झाल्यावर त्याच तेलात आपण केलेला चिवडा मसाला घातला आहे. मसाला तेलात घालण्याआधीच गॅसची फ्लेम मात्र आवर्जून लो करायची. आता हा सर्व मसाला पोह्यांवर छान पसरवून घालायचा आणि लगेच हलक्या हाताने सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बरं, पोहे मिक्स करताना घाई करायची नाही, नाहीतर पोह्यांचा चुरा होतो. सर्व साहित्य आपण गरम असतानाच मिक्स केल्यामुळे पोहे कोरडे राहतात आणि त्याचबरोबर पोह्यांचा कुरकुरीतपणा टिकतो. पोह्यांचा चिवडा करताना गंमत अशी होते की आपण जसजसा चिवडा मिक्स करतो तसतसा आपल्याला पटकन चिवड्याचा रंग पिवळा दिसत नाही. म्हणून घाई करून पटकन चिवड्यावर हळद घालायची नाही. चिवड्याला व्यवस्थित हलवून झाल्यावर 10 ते 15 मिनिटात बरोबर हळदीचा रंग पाहिजे तसा मुरतो आणि मग चिवडा आपला पिवळा दिसतो. हळद फोडणीमध्ये घातल्यामुळेच चिवड्याला रंग सुंदर येतो. बोलता बोलता आपण तळून घेतलेलं सर्व साहित्य, त्याचबरोबर केलेला मसाला पोह्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. आता घालायची पिठी साखर.
आता पिठी साखर तुम्हाला चिवडा किती तिखट खायला आवडतो किंवा किती गोड खायला आवडतो त्यानुसार घालायची. आपण चिवड्याच्या मसाल्यामध्येच मीठ घातलं होतं, त्यामुळे पुन्हा आता वरून मीठ घालायचं नाही. चिवड्याची थोडी टेस्ट केल्यावर जर वाटलं मीठ कमी आहे तर तुम्ही वरून मीठ घालू शकता. पिठी साखर सुद्धा हलक्या हाताने अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. झाला की नाही घरीच मसाला करून आपला पोह्यांचा चिवडा खाण्यासाठी तयार. तुम्ही असा पोह्यांचा चिवडा करता का? जर करत असाल तर तुमची रेसिपी अशीच आहे का? अशीच नसेल तर तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईप करा आणि नेहमीप्रमाणे सर्व रेसिपी पाहत राहा.